निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो, हॅलो. हा बोला. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. कविता कुठे बोलते, पुण्याहून. हो, आहे ना ताई, तुमचं नाव आहे माझ्याकडे. हा, तर थोडा अनुभव सांगायचा होता, सांगू शकते का? सांगा सांगा सांगा. थोडा छोटाच आहे आणि हा, शॉर्टकट मध्ये चालेल सांगते. चालेल. हो हो, चालेल ताई, बोला ना. हा, तर ऍक्च्युली काय झालं, मी ना पुण्यात राहत होते. बरोबर. हा हा, तर मी पुण्यातून ना काय माझं अचानक ठरलं काय माहिती, म्हटलं गुजरातला राहायला जावं, शिफ्ट व्हावं तिकडं. अरे कधी? हा. आणि ऍक्च्युली मी गेले पण, सगळं सामान पॅक करून रूम खाली करून गेले पण ऍक्च्युली तिकडे राहायला. तिथं फ्लॅट घेतला आणि चालू केलं राहायला. अच्छा. आणि त्याच्या अगोदर मी ना, माझे भाऊ गेले तिथं, तर मी भावाकडे गेले होते तेव्हा मला तिथं मी म्हणायचे की मी गुजरातला राहायला येणार आहे, पण मला इथं स्वामी कसे दिसतील. हा, पुण्यात मला सगळीकडे स्वामी स्वामी दिसतात, जिथं जाईल तिकडे स्वामी दिसतात. बरोबर. मला इथं कसे दिसणार ना, गुजरातमध्ये स्वामींचं तर काही नाहीच आहे ना तिकडच्या बाजूला. हो, खरंय. आहेत माणसं पण ते कमी आहेत. हा, खूप कमी आहेत. महाराष्ट्रात खूप आहेत. हो हो. तर ऍक्च्युली काय झालं, माझ्या भावाच्या सोसायटीमध्ये मला, मी आदल्या दिवशी रात्री गेले आणि सकाळी उठले मी, आणि मी काहीतरी आणायला खाली चालले होते. त्यांच्या सोसायटीमध्ये मला एक गाडी दिसली निळी, आणि त्या गाडीवर स्वामींचा फोटो होता पाठीमागच्या साईडला. अरे वा. हो, आणि त्याच्यावर खाली लिहिलेलं होतं, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. अरे वा. आणि मग मी ठरवलं की मी गुजरातला राहायला जाणार म्हणून. हा, तर मग मी सगळं सामान शिफ्ट केलं, गेले राहायला, पण मला तिकडे काही करमलं नाही ऍक्च्युली. हा, तर मी फ्लॅट विकत घेतला तिथं. अरे बापरे. हा, हो, तिथं जरा पुण्यापेक्षा रेट कमी येतं, तिथं विकत घेतला, घेऊन टाकला. हो. आणि मग मला 15 दिवसांनी मला असं वाटायला लागलं की नाही, मी इथं नाही राहू शकत पुण्यामध्ये, गुजरातमध्ये. कारण तिकडे मला करमेना पण, आणि गरमी पण, प्रचंड गरमी तिकडे ना. हो ना. हो, प्रचंड गरमी. म्हणजे आपण नॉर्मली जरी आपण बसतो ना फॅन लावून, तरी अंगातून दारा गळतात, बॉडीतून अशा. गरमी आहे गुजरातला. हो, मे महिन्यात आणि मार्च एप्रिल मे महिन्यात प्रचंड गरमी असते तिकडे. अरे बापरे. मग तुम्ही पुन्हा आल्या पुण्यात? हो, तर मग मी काय केलं, मी म्हणलं नाही स्वामी, म्हणलं मला ना पुण्यात यायचं, तुम्ही काहीही करा पण मला पुण्यात घेऊन चला म्हणलं. मग मी काय केलं, भाड्याने फ्लॅट द्यायचं ठरवलं. आणि तिथं कसं, म्हणजे ते सोसायटीची हे असते, ग्रुप असतो, तर त्या ग्रुपवर टाकलं मी की मला असं असं माझा फ्लॅट भाड्याने द्यायचंय वगैरे. तर ताई, तुम्हाला खोटं नाही सांगत, एक माणूस आला फ्लॅट बघायला, आणि तो आला आणि मला, म्हणजे सरळ घरात आला तो त्याच्याबरोबर तो ब्रोकर पण होता. आणि तो मला डायरेक्ट म्हणतो, मॅडम, ताई, मॅडम म्हणला का ताई म्हणला, म्हणला मी अक्कलकोटवरून आलोय. अगो बाई. हो, डायरेक्ट तो माझ्या अंगावर काटा आला. हा, तो म्हणला मी डायरेक्ट, म्हणजे अक्कलकोटवरून आलोय, आणि शूज वगैरे काढत होता, असं बोलला, आणि म्हणला मी अक्कलकोटच्या 2 नंबरच्या गल्लीत राहतो. बाई गो. हो ताई, कमाल. म्हणजे मला इतकं हे वाटलं ना, म्हणलं स्वामीच आले, स्वामींनी सांगितलं तू रूम भाड्याने दे, आणि तू परत पुण्यात जा, तुझं इथं काही जमणार नाही म्हणून. आणि ऍक्च्युली त्यांनीच रूम घेतला भाड्याने माझा. घेतला? हो ताई, त्यांनीच रूम भाड्याने घेतला. अरे वा. आणि तो मला डायरेक्ट म्हणतो मी अक्कलकोटवरून आलोय म्हणून. बघा ना. आणि मला स्वामी, तिथं गेल्यानंतर स्वामींची ती गाडी दिसलीच नाही ताई मला. नाही, पार्किंग मध्ये ती गाडी मला दिसलीच नाही. तर मी रोज माझ्या भावाच्या पुरीला खाली स्कूल बसमध्ये आणायला जायचे ना 2 वाजता, मी रोज इकडे तिकडे ती गाडी शोधायचे, मला ती गाडीच दिसली नाही ताई. मी म्हणायचे, बाई मला स्वामी दिसत नाही, मी आले स्वामी कुठे गेले, मी आले स्वामी कुठे गेले. तर स्वामी माझ्या अशा पद्धतीने घरी आले, आणि राहायला पण त्या माणसाने रूम पण घेतला माझा. अरे वा. भाड्याने घेतला का? नाही, विकत नाही, मी विकत आता नवीन घेतला, मी त्याला रेंटवर दिला ना. अच्छा. हा, आता त्या खाली कसं ठेवणार ना, म्हणून पुण्यात येणं, मला खाली नाही ठेवू शकत ना. परत पुण्याला आल्या तुम्ही?
हो ताई, आता 15 दिवस झाले मी शिफ्ट केलंय परत मुलीचं इथे. ऍडमिशन वगैरे घेतलं इकडे? नाही, मुलगी अजून तिकडेच आहे ताई. तर मुलीला म्हणलं अजून तिला सुट्ट्या लागल्या नव्हत्या. हा तर हा आता हा. सुट्ट्या लागतील तर आता बघू इथे ऍडमिशन मिळतंय का नाही, तर मग एवढ्या वर्ष तिकडेच ठेवावं लागेल तिला. नाही, त्याच शाळेत परत विचारायचं ना आधीच्या. नाही ना ताई, मी विचारून आले तर ते म्हणले नाही तुम्ही द्या. मी घाईघाईने ऍडमिशन कॅन्सल करून घेऊन गेले ना तिला. अरे अरे अरे. तर ते आता नाही म्हणतात ते. होईल ते. हो, ते पण होऊन जाईल ताई तुमचं. हा, तर मी थोडे दिवस म्हणलं राहू दे तिकडं. भाऊ म्हणला राहू दे इकडं आमच्या इकडं. हा 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 मी हा. हे करतो सांभाळतो म्हणले, आणि तो मग नंतर ऍडमिशन झाल्यावर घेऊन जा म्हणले. नंतर हा या हा वर्षी नाही तर हा. पुढच्या वर्षी. बरोबर आहे. खूप आ- छान शेअर नाही, करताय आणि तुम्ही. अजून एक अनुभव आहे ताई, छोटासाच आहे. बोला बोला. माझी मैत्रीण आहे एक, हा तिचा अनुभव आहे हा. हा हा हा. तर मैत्रीण म्हणजे आम्ही 15 वर्ष कंपनीत, एकाच कंपनीत जॉब केलाय. अच्छा. हा हा. हो. तर तिला काय 4-5 वर्ष झाले होते, पण मी 15 वर्ष त्याच कंपनीत जॉब केलाय. तर ती बापरे. होती नवीन, आणि हा मी तिथं कशी हे होते ना, म्हणजे टेस्टिंग इन्चार्ज आणि सुपरवायझर पण होते. हा हा हा. त्यामुळे सगळ्या लेडीज माझ्या अंडर यायच्या. अच्छा. हा, तर त्यांना ना माझ्याशी खूप चांगलं म्हणजे त्यांचं बॉन्डिंग झालेलं सगळ्या लेडीजचं. हा 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 हा. कारण मी कधी कोणाला असं बोलले नाही, टॉर्चर केलं नाही किंवा बोलले नाही बरोबर, रागावून दुखवलं वगैरे. नाही कोणाला. हा हा. हा, तर त्या लेडीज माझ्या, आता मी म्हणजे जॉब सोडून लॉकडाऊन मध्ये जॉब सोडल्याच्या नंतर हम्म. माझ्या अजून पण कॉन्टॅक्ट मध्ये मला सगळ्या लेडीज फोन करतात. अरे वा, आणि बघा. त्या कंपनीमध्ये एकही लेडीज नाहीये आता त्या, हा. पण सगळ्या माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, सगळ्या मला फोन करतात. अरे वा, बघा. हा, तर त्या दिवशी अचानक त्या लेडीजनी मला फोन केला. हम्म. तिचं नाव स्मिता आहे आणि ती ख्रिश्चन आहे ताई. अरे बापरे. हा हो. तर ती मांजरीला राहायला गेली इथं पुण्यामध्येच. हा 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 हा. तर तिचा असा प्रसंग तिने मला सांगितला की माझ्या म्हणजे स्वामींना माझ्याकडून हा अनुभव तुमच्या संग शेअर करायचा होता, म्हणून का काय माहित नाही. हा हा हा. ती मला अचानक सांगायला लागली की म्हणली मॅडम, माझ्या ना मिस्टरांना हार्ट अटॅक आला, अरे. आणि तो म्हणजे खूप परिस्थिती गंभीर वगैरे असं ती सांगत होती मला. हा 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 हा. तर म्हणली त्यांचा ना प्रचंड हात दुखत होता लेफ्ट साईडचा, पण त्यांनी अरे. काही लक्ष दिलं नाही. हम्म. आणि मग एक दिवस त्याला लागलं ना ते पूर्ण छातीत काळाबिळा यायला, तोंडातून फेस वगैरे अरे यायला. अरे अरे. आणि त्यांच्या शेजारीच क्लिनिक होतं ताई. हा. आणि तो डॉक्टर पण हे हार्टच्या संबंधी त्याला माहिती होती बरीचशी. बरं. हा हा. म्हणजे त्याच लेवलचा डॉक्टर होता तो. अच्छा अच्छा. हा हा. पण विशेष म्हणजे कसं बघा ताई, हम्म. ती बाई त्याला म्हणजे त्या माणसाला खाली कसं घेऊन जायचं 3ऱ्या मजल्यावरून. हो हो. तर तिचा मुलगा आला, त्यांनी तिला खाली घेऊन त्या डॉक्टरकडे दाखवायला न्यायचं. हा हा हा. पण तो डॉक्टर नेमका अक्कलकोटला चालला होता. अगो बाई, बघा. हो, नेमका त्याच दिवशी त्याच वेळेला तो अक्कलकोटला निघाला गाडीतून, हा त्याची फॅमिली वगैरे. आणि हा तो अर्ध्या रस्त्या म्हणजे ते मांजरीपासून थोडेसे 10-15 किलोमीटर तो, हा 10-15 मिनिटं नाही, 10-15 मिनिटाचा रस्ता त्यांनी पार केला. हा हा हा. पण त्याला तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याचा मोबाईल राहिलाय क्लिनिकमध्ये. अरे. तर बघा ते. तो मोबाईल घेण्यासाठी ताई तो क्लिनिकमध्ये आला. हा. आणि क्लिनिकमध्ये आला आणि त्याच्याकडे हे पेशंट आलं. हा. मग त्यांनी काय केलं, सगळे प्रथम उपचार केले. हा त्याचा कसा तरी ECG वगैरे काढून सगळं प्रथम उपचार काय असतील ते करतात ते हार्ट अटॅक हा. आल्यावर. बरोबर बरोबर. ते हा. सगळे त्यांनी केले. हम्म. आणि त्याला लवकरात लवकर पुण्यातल्या भारी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. हा. त्या लोकांनी एंजिओग्राफी करून ते एंजिओप्लास्टिक केली, हा. आणि त्या माणसाचा जीव वाचला ताई. बापरे. बघा, स्वामींनीच पाठवलं ना ताई. हो, स्वामींनीच अजून पाठवलं. म्हणजे कोण? तो अक्कलकोटला 10-15 मिनिटं म्हणजे चालला होता गाडीतून. त्याचा बघा मोबाईल बघा. राहिल्यामुळे तो आला. स्वामींनी सांगितलं जा तू तिथं जाऊन त्या आणि ती बाई काही स्वामी सेवा वगैरे काही करत नाही. काय तिला स्वामी म्हणजे कोण ते पण माहित नाही. बघा. ती ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन आहे. पण ती मला काय म्हणते ताई, ती मला म्हणते मॅडम की स्वामींनी वाचवलं. अरे वा, काय माझ्या पाहिजे ताई मिस्टरांना अजून? स्वामींनी वाचवलं, कारण तो चालला होता अक्कलकोटला डॉक्टर. बघा, काय त्या डॉक्टरांचं नाव? डॉक्टरांचं नाव मी तिला काही विचारलं नाही मॅडम ताई. अच्छा अच्छा अच्छा. हा. पण खूप छान. पण ताई मी शेअर करते हा हे. अक्कलकोटला चालल्यावर मराठीच असेल शक्यतो. बरोबर. हा, ते तर आहेच. हा, तर त्या ताईने मला सांगितलं की आज आपण एवढा अनुभव शेअर करा, म्हणून म्हटलं तुम्हाला हा. सांगावं. नाही, छोटासा खूप अनुभव सुंदर. आहे, पण खूप खूप छान सुंदर. अनुभव आहे. खरंच स्वामींनी स्पेशल पाठवलं, त्यांचं जीवदान हो, दिलं त्याला त्यांना. म्हणजे अर्ध्या रस्त्यातून एखाद्याचा जीव वाचवायला स्वामी कसं खरं खरंय. पाठवतात माघारी, तिथं कसे पोहोचवतात अगदी ते अगदी स्वामीच जाणो. खरंय आपण ताई. काहीच म्हणजे आपलं आपल्या ह्याच्या पलीकडे पलीकडे म्हणजे अगदी विचारशक्तीच्या पलीकडे आहे स्वामी. खरं खरं.
खूप छान ताई. मी शेअर करते हा. ओके ओके श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.